नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की रेवा आता अभिबरोबर लग्न करून घरात आलेली असते. मात्र अभिला वाटत असते की रेवा तर खूपच बदललेली आणि आपल्यावरती खरं प्रेम करते आणि शशिकांतने तिला जे काही वागण्यासाठी ट्रेनिंग दिलेली असते ती सर्व ट्रेनिंग घेऊन ती मुकदमांच्या घरी अगदी चांगला म्हणजे देखावा करत असते की चांगली सून होण्याची. खरंच रेवा बदलली हे सर्वांसमोर ती दाखवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु रमा आणि अक्षय मात्र या सर्वावर विश्वास ठेवायला तयार नसतात, कारण डोळ्यामध्ये तेल घालून ते रेवावर विश्वास ठेवत असतात. कारण की रेवाने म्हणजे बाबतीत जे काही केलेले असते की कलरचा डब्बा आणि अर्थाचा जे काही फूडचा डबा असतो तो एकसारखाच समान असतो आणि रेवाने तो नक्की बदललेला असतो. परंतु रमाच्या हे सर्व लक्षात येते आणि त्याच वेळीच तिने रेवाला चांगले सुनावलेले सुद्धा असते. अभिने रेवाबरोबर लग्न करून एक खूप मोठी चूक केलेली असते हे अभिच्या लवकरच लक्षात येणार असते आणि आरतीचा खून केल्याचा खूप मोठा एक पुरावा अक्षय आणि रमा अभिसमोर आणणार आहे आणि रेवाला जेलमध्ये खडी फुटवण्यासाठी सुद्धा पाठवणार आहे. रमा आणि अक्षय रेवा विरुद्ध नक्की असा कोणता पुरावा मिळवणार आहे हे आजच्या ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत आणि रेवा कशी जेलमध्ये रमा आणि अक्षय तिला पाठवतात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेवा अभिसोबत लग्न करते आणि मुकदमांच्या घरी सून म्हणून येते आणि ती कशी एक चांगली सून आहे हे सर्वांना दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते. पहिल्यासारखी ती रेवा राहिलेली नाही, ती किती बदलली, अर्था आणि अभिची ती किती काळजी घेते हे सिद्ध करण्याचा देखावा ती घरातील सर्वांसमोर कायमच करत असते. हळूहळू घरातील सर्वजण मात्र रेवावर विश्वास ठेवायला लागतात. रेवाने सर्व काही शशिकांतच्या सांगण्यावरून घरामध्ये कसे वागायचे या सर्व कामाची तिने ट्रेनिंग घेतलेली असते आणि पार्वती आजी सुद्धा रेवाविषयी खूपच बदलत चाललेली असते, कारण पार्वती आजीच्या मनात येते की रेवा खरंच बदलली आणि हळूहळू पार्वती आजी सुद्धा रेवावर विश्वास ठेवायला लागते. मात्र घरातील सर्वजण विश्वास ठेवतात, परंतु रमा आणि अक्षय मात्र काही रेवावर विश्वास ठेवायला तयार नसतात. डोळ्यामध्ये तेल घालून ते रेवा कशी वागते काय नाही तिच्यावर पूर्णपणे नजर ठेवून असतात, कारण रेवाकडून आतापर्यंत छोट्या मोठ्या चुका ह्या घरात घडतच असतात. ती अर्थावर आणि अभिवर प्रेम करण्याचे नाटक करते हे आता रमा आणि अक्षयच्या पूर्णपणे लक्षात आलेले असते, कारण वेळोवेळी प्रत्येक गोष्टीतून त्यांनी रेवाची परीक्षा सुद्धा घेतलेली असते. परंतु मूर्ख अभिच्या मात्र हे कधीही रेवा लक्षात येऊन देत नाही. अभि मात्र रेवावर भावनेच्या भरात आणि रेवावरील प्रेमात तो पूर्णपणे आहारी गेलेला असतो. पार्वती मॅडम सुद्धा शशिकांतचे ऐकत असते, कारण शशिकांत वेळोवेळी पार्वतीला सांगत असतो की रेवा खरंच खूप बदलली, आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवं. म्हणून पार्वती आजी सुद्धा रेवावर विश्वास ठेवू लागते आणि ती रेवाला जास्त व्हॅल्यू देऊ लागते. परंतु काही दिवसानंतर रेवाला सारखा त्या गुंडाचा कॉल येत असतो. त्याने ट्रकने आरतीला उडवलेले असते आणि आरतीचा खून झालेला असतो आणि रेवाकडून तो पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु रेवाला खूप मोठे टेन्शन येते. ती विचार करते की या माणसाला आता इतके पैसे मी कुठून देऊ शकते, म्हणूनच ती अभिकडून काही पैसे घेण्याचे ठरवते आणि अभिकडून ते पैसे ती लुबाडते सुद्धा, कारण अभिला ती इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि अभि सुद्धा रेवाला प्रत्येक वेळी पैसे देत असतो. परंतु हे अक्षयच्या लक्षात येते. अभिच्या आणि कंपनीच्या अकाउंटवरून रेवाच्या अकाउंटवर पैसे हे ट्रान्सफर होत असते हे अक्षयला समजते आणि त्याबद्दल तो रमाला सुद्धा सर्व काही सांगतो. तेव्हा दोघांना सुद्धा धक्का बसतो आणि रेवाचा त्यांना संशय येतो. म्हणून अक्षय आणि रमा त्याबद्दल रेवाला जाब विचारण्याचा प्रयत्न करतात, परंतु खोटी रेवा हे काही सांगायला तयार नसते. ती मुद्दाम आपल्या आईला सोडवण्यासाठी तिला पैसे लागतात म्हणून ती अभिकडून हे पैसे घेते हे मुद्दाम अक्षय आणि रमाला खोटे सांगते आणि त्यासाठी अभि तिला पैसे सुद्धा देत आहे हे सुद्धा ती खोटं सांगते. त्यानंतर एक दिवस रेवाचाने ज्या ड्रायव्हरला पैसे दिलेले असतो तर तो ड्रायव्हर रेवाला फोन करतो आणि परत पैसे मागण्याची धमकी देतो. रेवा मात्र त्याला पैसे द्यायला तयार नसते, म्हणून तो लगेच रेवाला सांगतो, मी आज तुझ्या घराच्या बाहेरील अंगणात आलेलो आहे, त्यामुळे घाईने तू पैसे घेऊन बाहेर ये, नाहीतर तू जर मला पैसे दिले नाही तर मी आज तुमच्या मुकदमांच्या घरी येईन आणि तू जे काही या येथील घरातील बाईला मारण्याची मला सुपारी दिली होती त्या बाईला तू मारले हे सर्व मी घरच्यांसमोर सांगेल. रेवा मात्र खूपच घाबरते. तेव्हा त्या ड्रायव्हरने रेवाला धमकी दिलेली असते. रेवाला मात्र घाम फुटतो. ती पूर्णपणे घाबरते की आता नक्की मी काय करू आणि ती लगेच कपाटातून काही पैसे घेते आणि ह्या माणसाला जर मी पैसे दिले नाही तर तो आपल्याला
जेलमध्ये नक्की खडी फोडवण्यासाठी पाठवेल म्हणून रेवा त्याला भेटण्याचे ठरवते आणि पैसे घेऊन ती गुपचूप सर्वांची नजर चुकून बाहेर जाते, परंतु तिच्याकडून जो घराचा मुख्य दरवाजा असतो तो उघडाच राहिलेला असतो आणि त्याच वेळेस आर्था खूप रडत असते म्हणून रमाला जाग येते आणि रमा आर्थासाठी दूध घ्यायला किचन मध्ये येत असते, परंतु तिला घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसतो। मग रमा विचार करते की मी तर हा दरवाजा लावला होता, परंतु माझ्याकडून तो उघडा राहिलाच कसं असेल, खरंच मी किती वेंधळी आहे। म्हणून रमा तो दरवाजा लावण्यासाठी पुढे येते, परंतु समोर तिला जे काही दृश्य दिसते तर ते दृश्य बघून रमाच्या पायाखालची जमीन हादरते, कारण जो गुंड बाहेर आलेला असतो आणि रेवा चोरून काही पैशाचे बंडल त्याला देत असते। त्या गुंडाने आपला चेहरा हा रुमालने बांधलेला असतो, काळ्या रुमालने, म्हणून रमाला तर आणखीन भीती वाटते आणि रेवा नक्की त्या माणसासोबत काय बोलत आहे। तो माणूस रेवाला धमकी देतो, रेवा त्याला पैसे देते, नक्की असे कोणते कारण असेल की रेवा त्याला इतके चोरून आणि इतक्या रात्री पैसे देते म्हणून त्याचा चेहरा रमाला काही नीट दिसत नाही। रमा त्या दोघांचे बोलणे गुपचूप ऐकण्याचा प्रयत्न करते आणि रमाला टेन्शन येते। रमा विचार करते की रेवा नक्की या माणसाशी काय बोलत असेल आणि हा व्यक्ती नेमका कोण आहे आणि इतक्या रात्री ही पैसे का देत असेल, म्हणून रमाला आणखीनच धक्का बसतो आणि काही वेळाने तो व्यक्ती तिथून निघून जातो। तेव्हा रेवा गुपचूप चोर पावलांनी आतमध्ये येत असते, परंतु तेव्हा रमाने सर्व काही पाहिलेले असते आणि ती रेवाला रंगे हात पकडते। तेव्हा रेवा आतमध्ये येताच रमा विचारते की काय ग, इतक्या रात्री तू बाहेर कशाला गेली होती। रेवा मात्र रमाला बघून खूपच घाबरते आणि काही नाही आणि काय असे ती बडबडू लागते, परंतु रमाच्या लक्षात येते की रेवाला जर आता मी विचारले तर ती आणखीन चालाक होईल आणि रेवा आपल्याला जे काही सांगणार ते अगदी खरे नाही सांगणार, म्हणून जे काही सांगेल ती खोटे सांगेल आणि रमाने तर पूर्ण आपल्या डोळ्यांनी पाहिलेले असते रेवाला त्या व्यक्तीला पैसे देताना, म्हणून रमा मनाशीच ठरवते रेवाला आता जर हे विचारले तर नक्की तिला सर्व काही कळेल, म्हणून तिला काही कळायला नको आणि रेवा आणखीनच सावध होईल। मग हा व्यक्ती कोण आहे आणि रेवाने त्याला कोणत्या कामासाठी पैसे दिले हे तर मला शोधायला हवे, म्हणून रमा त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे ठरवते। तेव्हा रमा रेवाला म्हणते की आता खूप उशीर झालेला आहे, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप आणि त्याच वेळेस रमाने आपल्या मोबाईल मध्ये त्या व्यक्तीचा फोटो आणि त्याच्या गाडीच्या नंबरचा फोटो सर्व काही काढून घेतलेले असते। तेव्हा दुसऱ्या दिवशी जो काही रात्री घडलेला सर्व प्रसंग आहे तर रमा ही अक्षयला सांगते। अक्षयला तर हे ऐकून धक्काच बसतो। रमा सांगू लागते की रेवा रात्री गुपचूप बाहेर गेली होती आणि ते पण 2च्या सुमारास आणि त्या व्यक्तीला ती काही पैशाचे बंडल देत होती। मग नक्कीच मला काहीतरी गोंधळ वाटतो आणि रेवाचा काहीतरी प्लॅन तर नसेल ना, मग यासाठी आपण खरंच त्याचा शोध घ्यायला हवा आणि रेवापासून सावध राहायला हवे, कारण रेवा दुसराही नवीन काहीतरी प्लॅन करू शकते आणि आपण सावध राहायला हवे। तर ते ऐकून अक्षयला तर धक्काच बसलेला असतो आणि तो रमाची मदत करण्याची ठरवतो। तेव्हा रमा गाडीचा नंबर आणि त्या व्यक्तीचा फोटो अक्षयला मोबाईलवर पाठवते। रमा आणि अक्षय विचार करून त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस कंप्लेंट करण्याचे ठरवतात आणि पोलिसांना त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सांगतात। तेव्हा पोलिसांकडून अक्षयला असे समजते की हाच तो व्यक्ती आहे आणि ही त्याचीच गाडी आहे की ज्याने आरतीचा ऍक्सिडेंट केस झाला होता। त्या व्यक्तीला आम्ही ताब्यात सुद्धा घेतले होते, परंतु कितीही काही केले तरी तो व्यक्ती स्वतःच्या तोंडातून मात्र काही कबूल करायला तयार नव्हता, म्हणून नाईलाजाने आम्हाला त्या व्यक्तीला सोडून द्यावे लागले। आता आरतीचा खून ज्या गाडीने झालेला आहे हा तोच व्यक्ती आहे आणि ही त्याचीच गाडी आहे हे जेव्हा रमा आणि अक्षयच्या लक्षात येते तर त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते। तेव्हा रमा अक्षयला विचारते की रेवा आणि त्या व्यक्तीचा नक्की काय संबंध असेल, ती त्याला इतके पैसे का देत होती, म्हणजे आरती वहिनीचा जो काही अपघात झाला त्यात रेवाचा तर हात नसेल ना, असा 100% संशय रमा आणि अक्षयला येतो। तेव्हा अक्षयच्या लक्षात येते की जेव्हा पोलिसांनी अक्षय आणि आनंदला पोलीस स्टेशन मध्ये बोलावलेले असते तर रेवा सुद्धा त्याच वेळेस त्या व्यक्तीला भेटण्यासाठी तेथे आलेली असते। तेव्हा अक्षय म्हणतो की हो रमा, नक्की काहीतरी रेवाचा या व्यक्तीशी संबंध आहे आणि रेवानेच हे सर्व घडून आणले हे अक्षयच्या सुद्धा लक्षात येते, म्हणून रमा आणि अक्षय ते रेवाविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे ठरवतात आणि नक्की काय सत्य आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात आणि पोलिसांना सुद्धा त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी सांगतात। काही दिवसानंतर अक्षयच्या हातामध्ये तो व्यक्ती लागतो, तेव्हा ते दोघेही
त्या व्यक्तीला धमकी देतात की तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ म्हणून, आणि त्या व्यक्तीकडून सत्य काय आहे हे सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांची भीती वाटल्यामुळे तो व्यक्ती सर्व काही खरे सांगून जातो. रेवा राज्याध्यक्ष आहे ना, तिनेच मला काही पैसे दिले होते आणि एका बाईचा फोटो तिने मला पाठवला होता. तिला ट्रकने उडून तिचा खून करण्यासाठी मला सांगितले होते. तेव्हा मला पैशाची तर खूप गरज होती म्हणून मी ते काम स्वीकारले. आणि त्या व्यक्तीने सांगितलेले सर्व सत्य ऐकून रमा आणि अक्षयला तर धक्काच बसतो आणि रेवाचा प्रचंड राग सुद्धा येतो. तेव्हा रमा आणि अक्षय त्या गुंडांना विचारू लागतात की नक्की कोणत्या बाईचा फोटो रेवाने तुम्हाला पाठवला होता. तेव्हा तो गुंड म्हणतो की खरं तर आता माझ्या समोर जी बाई उभी आहे म्हणजे रमा, म्हणजे तुमचाच फोटो तिने मला पाठवला होता आणि तुमचाच ऍक्सिडेंट करण्यासाठी तिने मला सांगितले होते, परंतु वेगळ्याच बाई माझ्या ट्रकच्या समोर आली आणि त्यांचाच अपघात माझ्या हातातून घडला. कारण अक्षयला जेव्हा हे सत्य समजतं तेव्हा अक्षयच्या लक्षात येते की नक्की रेवाने रमाला मारण्याचा प्लॅन केला होता, परंतु आरतीच मध्ये आली आणि ती बळी पडली. आणि रेवाचे सर्व सत्य शेवटी अक्षयच्या सर्व लक्षात आलेले असते आणि त्या माणसाने सुद्धा सर्व काही सत्य अक्षयला आणि रमाला सांगितलेले असते. तेव्हा रमा आणि अक्षय ठरवतात की रेवाचा सर्व जे काही कारस्थान आहे ते अभिसमोर आणि मुकादम घराण्यासमोर आलेच पाहिजे आणि ह्या रेवाला चांगली म्हणजे जेलची हवा दाखवून तिला खडी फोडवायला हवे असे रमाने अक्षय ठरवतात. ते त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला नेऊन त्याची कबुली सुद्धा देतात. घरी गेल्यानंतर रमा आणि अक्षयला रेवाचा प्रचंड राग येतो म्हणून ते सर्वजण घरामध्ये सर्वांना आवाज देऊन हॉलमध्ये बोलावून घेतात. रेवाने नेमकं काय पाप केलेले आहे आणि आरतीच्या मृत्यूला रेवा जबाबदार आहे हे सर्व सत्य शेवटी सर्वांसमोर सांगतात. परंतु आबीचा मात्र या गोष्टीवर विश्वास बसत नसतो. तो अक्षयला म्हणतो की तू कसलेही माझ्या बायकोवर घाणेरडे आरोप करतो, कारण तू जलसी फील झालेला आहे की मी रेवाबरोबर लग्न केले कारण तू रेवावर प्रेम करत होता म्हणून हे घाणेरडे आरोप तू तिच्यावर करतो. आणि रेवा सुद्धा खरं जे काही आहे त्याची कबुली द्यायला तयार नसते. तेव्हा अक्षय आणि रमाने त्या ड्रायव्हरला सुद्धा आपल्या बरोबर घेऊन आलेले असतात आणि लगेच ते त्या ड्रायव्हरला आपल्या घरात सर्वांच्या समोर बोलावतात. तर ड्रायव्हरला बघून रेवाची तर पायाखालची जमीनच हादरते. नेमकं काय करावे की याने हे सर्व सत्य आता रमा आणि अक्षयला सांगून टाकलेले असणार आणि शेवटी जे काही घडले ते आता सर्वांच्या समोर आले हे तिच्या लक्षात येते म्हणून तिची पूर्णपणे घाबरगुंडी उडालेली असते. तेव्हा अक्षय सर्वांसमोर त्या ड्रायव्हरला विचारतो की तुला अपघात घडून आणण्यासाठी पैसे कोणी दिले होते. हे सर्व प्रश्न विचारले गेल्यानंतर तो ड्रायव्हर लगेच रेवाकडे बोट दाखवतो. ते ऐकून तर मुकादमांचे सर्व काही हादरूनच जातात आणि रेवाचे जे काही म्हणजे लपलेले आहे ते सर्व भांड मुकादमांसमोर फोडते. रेवाची पापाची शिक्षा ही सर्वांसमोर शेवटी आलेली असते आणि सर्वजण आता रेवावर भयंकर चिडतात. हे सर्व सत्य ऐकून आबीला तर धक्काच बसतो. घडलेला सर्व प्रकार रमा आणि अक्षय सविस्तर सर्वांना सांगतात. तेव्हा रेवा आबीला म्हणत असते की अभि तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच असे काही केलेले नाही. तेव्हा आबीला इतका राग येतो आणि सनकनी तो रेवाच्या 4-5 कानामागे देतो. अभि रागाने रडतच म्हणतो की विश्वासघातकी आहे तू, माझ्या प्रेमाचा आणि माझ्या बायकोचा खून करून माझा विश्वासघात केला. लाज कशी वाटत नाही की सर्वाचा तू फायदा घेतलास. चालती हो या घरातून. आणि सणासण तो रेवाला मारू लागतो. पार्वती आजीला सुद्धा रेवाचा खूपच राग येतो. पार्वती आजी सुद्धा रेवाचे थोबड फोडू लागते. रेवाला सर्वजण खूप बोलू लागतात. प्रत्येक जण रेवाला बोलू लागतात. तेव्हा अक्षय म्हणतो की रेवाच्या पापाची एकच शिक्षा आहे की तिला जेलमध्ये पाठवायचे आणि खडी फोडवायला लावायची आणि आयुष्यभर ही जेलमध्येच खडी फोडत राहिली पाहिजे. मी पोलिसांना सुद्धा बोलावलेले आहे. तेव्हा रेवा मात्र सर्वांच्या पाया पडून माफी मागू लागते. मला माफ करा, माझी खरंच खूप मोठी चूक झाली म्हणून ती सर्वांना विनवण्या करू लागते. परंतु कोणीही रेवाला थारा द्यायला तयार नसते. तेव्हा रमा रेवासमोर घरातील सर्वांना हे सुद्धा सांगते की रेवाला आरती वहिनींना नाही तर मला मारायचे होते, परंतु दुर्दैवाने आरती वहिनीच यामध्ये आले आणि आरती वहिनींनी स्वतःचा बळी देऊन माझा आणि आरताचा जीव वाचवला आणि ह्या रेवानेच आरती वहिनींचा जीव घेतला. खरंच ती खूप मोठी गुन्हेगार आहे आणि एक खुनी सुद्धा. म्हणून सर्वजण रेवावर तुटून पडतात. अभिला मात्र आपल्या चुकीचा खूप पश्चाताप होत असतो. त्याने स्वतःवर रेवावर विश्वास ठेवून आरतीचा खून झाल्यानंतर रेवाला घरात लग्न करून आणलेले असते. घरातील लोकांवर त्याने विश्वास ठेवलेला नसतो आणि रेवावर विश्वास ठेवून तो तिला घरात घेऊन आलेला असतो. रेवासाठी त्याने घरातील सर्वांचा वाटेल तसा अपमान केलेला असतो आणि अक्षय आणि रमाला सुद्धा त्याने वाटेल तसा म्हणजे अपमान करून रेवासमोर
समोर सुनावलेले असते, म्हणून तो रमा आणि अक्षयची हात जोडून माफी मागतो. मी चुकलो, त्यावेळी मी तुमच्यावर जर विश्वास ठेवला असतं तर ह्या घाणेरड्या बाईपासून नक्की माझी सुटका झाली असती. ही नालायक बाई आहे ती कधीच सुधारणार नाही आणि हे सर्व तुम्ही मला सांगत होते तरी सुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून आबी हात जोडून सर्वांची माफी मागतो. आबीला झालेला हा पश्चाताप बघून तो खूप रडत असतो आणि रेवाला म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू माझ्या नजरेसमोर चालती हो, तुझा आणि माझा कोणताही संबंध नाही. इतके मोठे पाप केले, माझ्या मुलीला अनाथ केले, माझ्या आरतीला माझ्याकडून हिसकावून घेतले, इतके पाप तू कुठे फेडशील? देव सुद्धा तुला कधीही माफ करू शकत नाही, म्हणून तुला जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे असे म्हणून तो रेवाचा खूप रागराग करत असतो. तेव्हा पोलीस सुद्धा आलेले असतात आणि ते शेवटी रेवाला घेऊन जाणार असतात. रेवाची मात्र अशी अवस्था झालेली असते की काय करू आणि काय नाही. ती हात जोडून सर्वांची माफी मागत असते, परंतु कोणीही ऐकायला तयार नसते आणि रेवाकडे कोणीही ढोकून पाहायला सुद्धा तयार नसते. आबी तर रागाने रेवाकडे बघत असतो. मात्र शशिकांतला त्याने रेवासोबत जो काही प्लॅन केलेला असतो आणि आता रेवाला यातून कसे सोडवायसाठी याचे त्याला टेन्शन येते. मग आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.